सातारा जिल्ह्यातील पाटण शहरात सध्या पाण्याची गंभीर टंचाई निर्माण झाली आहे। शहराला पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन रस्त्याच्या कामादरम्यान फुटली, त्यामुळे गेल्या 8 दिवसांपासून अनेक भागातला पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। पाणी मिळवण्यासाठी महिलांची मोठी धावपळ सुरू आहे आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। कोयना धरण आणि कोयना नदीकाठी असलेल्या पाटण शहरातील नागरिकांना पाण्यासाठी टँकर मागे धावावं लागतंय। शहराच्या पुलापर्यंत आता पाण्याची पाईपलाईन जी आहे त्यांनी पूर्ण करून द्यावी आणि रस्त्याचे जे ठेकेदार आहेत त्यांचं कामामध्ये एकदम हलगर्जीपणा चालू आहे। एकदम आहे की नाही कामाचं त्यांचं आहे की नाही नियोजनच एकदम नाहीये। आता 5-7 दिवस झाले त्यांनी तो पूल पाडलेला आहे, पण जवळजवळ ते पूल पाडून बी त्यांचं पुढं काम जे जेवढं फास्ट झालं पाहिजे होतं तेवढं झालेलं नाहीये। सध्या पाटण शहरामध्ये नॅशनल हायवेच काम चालू आहे आणि ते काम चालू असताना सर्वात पहिल्यांदा जे काम करायला पाहिजे होतं ते रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नगरपंचायतीच्या हद्दीतल्या ज्या पाईपलाईन आहेत त्या बदलून त्या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकून त्या लोकांना पाणी जोडून देणं खूप गरजेचं आहे। हे रस्त्याचं रखडलेलं काम किंवा ह्यांचे नाले वगैरे हे अजून काम चाललेलं, हे पाणी आम्हाला कधी मिळणार? हे रोज असं टँकरद्वारे पाणी घ्यायचं म्हणजे लोकांचे हाल होतात, वेळेत पाणी मिळत नाही, सगळ्याच गोष्टींचा एवढा प्रॉब्लेम झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।